न गेल्यासारखं होतं कधी कधी. आमचे संदीप भाऊंची सिस्टम आहे, खूप गोड आहे. हां, भजनी जे आहेत आणि रोजची कीर्तनं त्या आपल्या व्हॉट्सॲपला टाकलेत. व्हॉट्सॲप त्याच्यावर रोज मला सगळी कीर्तन थोडं थोडं ऐकायला मिळालं, थोडं थोडं बघायला मिळालं. म्हणजे सप्ताह खूप गोड चालू आहे, खूप छान चालू आहे. आणि शेवटी कालची प्रदक्षिणा खूप छान. एवढा व्हिडिओ छान गोड बनवला आमच्या मुलांनी. खरं सांगूच का, हा आमचा सप्ताह बालगोपाळ मंडळींचाच. बालगोपाल मंडळीच हा सप्ताह करतात. मी त्या दिवशी सुद्धा बोलताना हेच सांगितलं की ही कधी काळी लहान होती, त्यांच्यात प्रौढ कोण असेल तर आमचे सर. हे सगळे भावंड या वस्तीवरचे सगळे जे बालगोपाळ आहेत ना, यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचं. अण्णा आप्पा यांनी फक्त सांगायचं आणि पोराव करा म्हणायचं. बरोबर ना? तुम्हा सगळ्यांना सांगायचं घे पोरायला काहीतरी देत जा. सरपंच साहेब स्वर्गीय त्यांनी सांगायचं देत जा सगळ्यांना, सप्ताह करतात पोरं. पण खरंच बालगोपाल मंडळी सगळे छोटे छोटे, त्यांना सगळ्यांना बाबाने सांगायचं तू खजिनदार, तू सचिव. त्यांनाही माहीत नाही सचिव कोण असतं, खजिनदार काय असतं ते. पण बाबांनी त्यांना सगळ्यांना जवळ करायचं आणि सांगायचं की हा सप्ताह आपल्याला करायचा. असे सगळे बालगोपाळ, त्यातले प्रौढ फक्त आमचे सर, बाकी सगळे छोटे छोटे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन खरं सांगूच का, लहान बाळांचं मन ते निराग असं असतं, निराग असं असतं आणि ते देवाला आवडत असतं. भोळं स्वभाव असतो त्यांचा, प्रांजळ स्वभाव असतो, काहीही अपेक्षा मनामध्ये नसते, फक्त आणि फक्त आनंद एवढंच असतो. विठ्ठल आता येता येता एका वारकऱ्याचा फोन आला मला, गावाचं नाव सांगत नाही. हे चाललंय काय रेकॉर्ड नकोच सांगायला. विठ्ठल विठ्ठल कुठं झालं आपल्याला तरी काय करायचं. पण प्रसंग सांगतो तुम्हाला. गावगाव सगळ्या सप्ताहामध्ये दरवर्षी कमिटी समिती बदलते आणि एकदा कमिटी समिती बदलली की त्यांचं कला कौशल्य बुद्धी चातुर्य ते वापरतात. आणि कला कौशल्य बुद्धी चातुर्य वापरलं की माणसं आकर्षित होतात. आकर्षित करण्याची एक कला असते आणि ती माणसं कला वापरून धनसंग्रह केल्याशिवाय राहत नाही, आर्थिक संग्रह केल्याशिवाय राहत नाही. आर्थिक संग्रह केला की आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की आपण प्रपंचातलेच आहोत. आर्थिक संग्रह केला की तिथं वितंड जन्माला आल्याशिवाय राहत नाहीत. पण बहुधा खरं सांगूच का, थोडं अलीकडचं सांगतो ना, आर्थिक कसलंही आर्थिक कशातूनही उत्पन्न असू दे, संग्रह असू दे, वितंड जन्माला येतोच येतो. वितंड जन्माला येतोच येतो. असं ती कला कौशल्य एका पार्टीनं दाखवलं, दुसऱ्या पार्टीचा नंबर होता, सप्ताह केला, त्यांचं कला कौशल्य वापरलं, लई पैसे गोळा झाले. सप्ताह शेवटाला गेलं नाही. महाभारत अर्ध्या सप्ताहापासून पुढे झालं, रामायण झालंच नाही. हा तुम्हाला कळत आहे. विठ्ठल म्हणून ह्या क्षेत्रामध्ये निरागस मंडळींचं मोठं काम आहे. निरागस मंडळी ज्या वेळेला येतात आणि काम हातात घेतात, छानसं होतं बरं का, खूप गोड होतं. त्यांना कसलीही अपेक्षा नसते, कसलाही मान सन्मानाची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये नसते. आणि मान सन्मान धन कसलीच अपेक्षा नाही. निरागस मन आहे, निर्वैर मन आहे त्यांचं. आणि म्हणून हे कार्य अगदी शेवटाला जातं आणि शेवटाला जातं म्हणजे आनंद देऊन जातं. हे कार्यच असं आहे की आनंद देत असेल तर सफल झालं, जर दुःख देत असेल तर विफल झालं. आम्हाला आनंदच मिळाला पाहिजे आणि आनंदच मिळावा, निरामय अद्वैत असा असलेला आनंद. आनंद अद्वय नित्य निरामय म्हणा 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 म्हणा. ये
नित्य निरामय आनंद आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांची जे का निज ध्येय योगियांची आनंद आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आनंद आद्वय नित्य निरामय ते समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे निरागस मन असतं ना ते कसली अपेक्षा नसते ना अद्वैताच्या पलीकडे असलेला तो आनंद अभेदाच्या पलीकडे असलेला तो आनंद आनंद कसा आहे महाराजांनी खूप छान वर्णन केलंय आनंद आद्वय परमार्थ क्षेत्र एवढं गोड आहे या अध्यात्माचं क्षेत्र एवढं गोड आहे की अद्वैताच्या पलीकडं अभेदाच्या पलीकडं विकल्पाच्या पलीकडं कल्पनेच्या पलीकडं विकल्पाच्या पलीकडं महाराज थोडं बोलण्यात चुकलं तर सांभाळून घ्या मी बोलायचं फक्त प्रयत्न करतो बरोबर आहे की नाही तुम्ही सांभाळायचं ते अभेदाच्या पलीकडं अद्वैताच्या पलीकडं द्वैताच्या पलीकडं विकल्पाच्या पलीकडं जे तत्व जे स्वरूप ते आनंद तो प्राप्त होतो तो निरागस मंडळींच्या मनामध्ये ते निरागस भावनेनं कार्य करतात त्यांना तो आनंद प्राप्त होतो अद्भुत आहे अध्यात्माचं क्षेत्र अद्भुत आहे परमार्थाचं क्षेत्र शेवटचा समारोप काल्याचा प्रसंग त्या आनंदाकडे घेऊन जाणार आहे 8 दिवस आपल्या सगळ्यांना त्याचं स्वरूप ऐकायचं आहे 8 दिवस तो काय आहे हे ऐकायचं आहे 8 दिवस त्याचं नाव काय आहे त्यातलं भिन्न भिन्न प्रकरणं जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये जी प्रकरणं आहेत ती त्यातली स्टेप बाय स्टेप ती प्रकरणं आपल्या सगळ्याला ऐकायची असतात आणि शेवटी असलं जरी स्वरूप आहे अभेदाच्या अद्वैताच्या विकल्पाच्या पलीकडचं पण ते आनंदामध्ये जर आणायचं असेल तर त्या आकारात आणावं लागतं आहे का नाही आलाशी आकारा अमुचिया चाडा तुका म्हणे बिडा भक्तीची आ विठल निराकार असलेला असा प्रभू परमात्मा ज्ञानोबराने वर्णन केलं तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे तुझं आकारू म्हणो की निराकारू रे सगळ्या रूपानं तुला पाहतो पण तू जो आहे ना गोड तो फक्त साकार रूपाचा आहे पण जर तू साकार रूप जर होत असतील तर ती भक्ती कसली असावी ऐक नाही नविदा भक्ती नवजने केली श्रवणम कीर्तनम निस्नुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती कोणी कोणी केली कसला कसला अनुभव आला त्यातली भक्ती आम्ही कोणती केली पाहिजे नक्की कोणत्या अँगलनं केलं पाहिजे नुसता टाळ वाजवावा का नुसतं गायन करावं का नुसतं श्रवण करावं का नुसतं वारकरीच म्हणावा का की रिमिक्स म्हणावा आहे का नाही कसल्यानं आम्हाला आनंद मिळणार आहे काय केल्यानं आनंद मिळणार आहे असलंच काहीसं त्यांना सांगायचं आहे आणि तो आनंद ते सुख आल्हाददायी सुख स्थायी असलेला आनंद ज्यांना प्राप्त झाला ते गोकुळातले असलेले सवंगडी विठ्ठल
स्थायी असलेलं ते सुख, स्थायी असलेला तो आनंद, ज्या आनंदाचा काही नाश होत नाही ते आनंद, नाश न पावणारा जो काही असेल तर तो आनंद आहे. नाही आधी अंती अवसानी नाश न पावणार तीनही दशेमध्ये, तीनही अवस्थेमध्ये ज्याचा नाशच होत नाही. कांदे आरणीत भरून ठेवले ते नाचल्याशिवायच राहिले नाही. काकड्या कोबू फ्लावर भरून ठेवले नाचल्याशिवायच राहिले नाही. आता थोडं माफी मागून बोलू का, माणसंही गोळा करून ठेवले की नाचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला नुसतं गोळा करणं हे महत्वाचं नाही, त्याचा सदुपयोग करणं म्हणजे नाश न पावू नये. विठ्ठल ज्या ज्या मंडळींनी नुसतंच गोळा करून ठेवलं नाही त्यांचं सगळंच नाचलं बरं का. नाचलं नाही त्यांना माणसंच भेटले नाही आणि कोणा हिसकून घेतला तर हे भुजंग झाल्याशिवाय राहिले नाही. त्याला बुडताचं म्हणतात. विठ्ठल मेल्यानंतर सुद्धा ही माणसं त्यांना उपभोग घेऊ देत नाहीत. म्हणून परमार्थातल्या माणसानं कमी असलं तर असू द्यावा, एक खायची तर अर्धी खावा, पण बुडीताचं घेऊ नये. विठ्ठला मागे एकदा सांगितलं होतं बरं का, एक बुडीताचं घर जावई पाहिलं मी. बाणशिवऱ्यातून अंडरवेअर आणायला नगरला जात होता बुडीताचं. मी बोललेलं कळलं नाही का, असू दे. विठाला त्याला लागणारी वस्तू इथं भेटत नाही का, फाटेवर भेटणार नाही का, नेवाच्या गावात तालुक्याचं गाव तिथं भेटणार नाही का, मग नगरला जातो कसं काय करतो तिथं. तो म्हणला नुसतं एवढंच आणायला जातो. म्हणलं अजून काही, म्हणलं अजिबात काहीच नाही. म्हणलं बुडीताचं खातो तू. विठ्ठल ते नाचतं, ते नाचणारं आम्हाला नको आहे. नको असलेलं आमच्या समोर जर येत असेल तर मला वाटतं दोनही प्रकरण समोर असावे आणि त्यातलं कोणतं निवडावं हे आपण ठरवावं. आम्हाला काय अपेक्षित आहे, आनंद पाहिजे की दुःख पाहिजे. पण प्रसंग असा आहे, आमचे वडीलधारे कीर्तनकर मंडळी सांगतात म्हणजे यांनी कपडेच चेंज केलेले आहेत. याचे कपडे त्यांना घातले आणि याचे कपडे यांना घातले, त्याच्यामुळे आमचा घोटाळा होतो. पण मग साधूचं ऐकलं घोटाळा होत नाही. विठाल आल्हाददायी असलेलं ते सुख, नाच न पावणारा तो आनंद आम्हाला कुठं बघायला मिळाला असेल तर तो गोकुळात बघायला मिळालेला आहे. गोकुळामध्ये गोकुळातले सवंगडी गोपिका, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, या सर्वच स्त्रिया त्यांनी तो आनंद आम्हाला मिळावा म्हणून कधी काळी तपश्चर्या केलेली आहे. साधनेच्या माध्यमातून प्राप्त होतो तो प्रभू परमात्मा, उपासनेच्या चिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होतो तो आनंद. आणि तो आनंद ज्यांना मिळाला तो स्थायी असतो, नाश न पावणारा असतो. आणि तो मिळण्याकरता त्यांनी तपश्चर्याच करावी लागते. आपण सगळ्यांनी पुराणं ऐकलेले, कीर्तन ऐकून ऐकून तावून सुलाकून झालेत. नवे नवे दातात लई निघायला तयार नाहीत एवढे आपण ऐकलेत. चला रामायणामध्ये चला, तपश्चर्या करत होते ऋषी महर्षी, तपश्चर्या करत होते, साधना करत होते. आपल्या सगळ्याला माहिती, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंती काशाने, शिळा होती मनुष्य झाली. प्रभू रामचंद्रानं पाय लावला दगडाला आणि त्याची झाली श्री, त्याची झाली. म्हणले बाई, हे सगळ्यांना ऐकलंच होतं. हे म्हणले तपश्चर्या करतो, आपल्याला जर एक असली लंगोटी धुवायला, जाडलोट करायला मग असली तर कसं होईल, सगळंच म्हणत आलं ते. म्हणले राम येणार आहे, मा असलेली शबरी माता, आणि शबरी मातेला शैलेंद्र ऋषी, कोणी सांगतात शैलेंद्र ऋषी, कोणी सांगतात मतंग ऋषी, कोणी म्हणले दोन्ही एकच आहेत. मला काय माहीत नाही, पण आम्ही आपला हानीत असतो. तुम्हाला असलं माहिती तर आता सांगून द्या, म्हणजे मी ध्यानात ठेवीन. म्हणजे मतंग ऋषी तेच आणि शैलेंद्र ऋषी तेच, असं माझं या तारखाला येऊन पोहोचलो. आता दोन आहे का एक मलाच माहीत नाही, तर उगाच आपलं काहीतरी हाणं बरं नाही. पण मतंग ऋषीनं सांगितलं, मातंग ऋषीनं शबरीला सांगितलं. वडीलधाऱ्यांच्या मुखातून ऐकलेलं तर आपण सांगतो, आपण काही जास्त अध्ययन केलं नाही. पण वडीलधाऱ्यांचं असत्य असेलच हे कशावरून,
ती अध्ययन करणारी मंडळी होती. आमचं मोबाईलचं युग आहे, आमचं तरी काय. मतंग ऋषीनं माता शबरीला सांगितलं की प्रभू रामचंद्र एकदा भेटीला आल्याशिवाय राहणार नाहीत, भेटीला येतील, भेट दिल्याशिवाय राहणार नाहीत. कब मेरे राम जी का आवन होगा, माइक द्या. पर बिठाओगे मीठे मीठे पैर अपने हाथ से खिलाओगे, मीठे मीठे पैर अपने हाथ से खिलाओगे. नाम स्वाद रखे जी का होगा, शरीर की कुटिया को होगा, कुटिया में आना होगा, शबरी की कुटिया पोरायला सगळेच घाबरतात. काय भानगडे काय नु, आम्ही काय कोणाच्या खुर्च्या घेणार नाही, दिली तर घेऊ नाहीतर घेणार नाही. पोराला घाबरतात म्हातारी माणसं. चाव्या घ्यात्या काय नु, सगळं हातात घेत्या काय नु, तसं काय होणार नाही. आम्ही पोरालाही गरीब, तुम्ही शहाणपण दिलं तर आम्ही शहाणे, नाही तर कसलं आलं. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. गोड गोड बोरं मी संग्रहित करून ठेवलेत, चाखून ठेवलेत. मी माझ्या हातानं माझ्या रामाला बोरं खायला देणार आहेत. त्यांना उच्च आसन त्यांना देईन, फुलाचा अंथरलेला आसन मी त्यांना देईन. त्याबरोबर लक्ष्मणजी सुद्धा राहतील, प्रभू रामचंद्राचे बंधू लक्ष्मण ते सुद्धा राहतील. आणि ती येतील, माझी कुटी पावन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती बोलते, कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. प्रत्येकानं शबरी झालं पाहिजे, राम आल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही शबरी हो, आमचं अंतकरण शबरी होईल, त्यावेळेला देव आल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे देव आले की आम्हाला पावन केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मी माझ्या हातानं त्याला खाऊ घातल्याशिवाय राहणार नाही. काय भाव आहे शबरीचा, काय गोड भाव. ऐका महिमा आवडीचा, आवडीचा, ऐका महिमा आवडीचा, आवडीचा, ऐका महिमा आवडीचा, ऐका महिमा म्हणले तुम्ही. ऐका महिमा आवडीचा, बोरे खाये बिल्ले. कोणाला कोणाला खायचे बोरं, काय माय माय भक्तीचा. तुला काय मिळालंच नाही, काय नुसतेच बोरावर समाधान मानलं. आज गुलाबजांबू आहे, पुड्या आहे, बुंदी आहे,
खूप छान आहे. त्यावेळेला बोराची गरज असेल, पण आज सगळंच खायला आहे. काय आमचं नाव, काय नाव? किशोर भाऊ. काय किशोर भाऊ? किशोर भाऊ मोहिते. खूप छान पंगत बनवली तुम्हा सगळ्याला जेवायला. डाळ भात बनवला आहे, बुंदी बनवली, भाजी बनवली, त्याबरोबर पुडी सुद्धा बनवली. शुगरवाल्यांनी काय खावा. तुम्हाला भाकरी पाहिजे असलं तर घरी घेऊन या, पुढच्या वर्षी बनवू. विठ्ठल काळजी करू नका. खाणारे किती आहेत, लगेच ऑर्डर करून लगेच भाकरी येते, काळजी करू नका. आमच्या किशोर भाऊनं खूप मटेरियल बनवलं आहे. खूप मोठी पंगत आहेत. मला सुद्धा देणार होते जेवायला, पण चिखल झाला, पाऊस आला. म्हणलं मी जेवलो, आता मला जेवायचं नाही, परत जेवू कधीतरी. मला पाचशे पोशाख घेतला आहे. मला धोतर घेतलं, शर्ट घेतला, पंचा घेतला, पटका घेतला, फेटा घेतला, सगळं काही घेतलं. मला काही कमी ठेवलं नाही. पैसे डबल दिले, आता पण देणार आहेत. त्यांना म्हणलं नका देऊ. ते म्हणले गाडी पाण्यावर पळत नाही. खरंच आहे, गाडी पाण्यावर पडली असती तर पैसे द्यायची गरज पडली नसती. मला नाव माहीत नाही, बरीच वर्षे झाले. मला वाटतं जालन्याच्या तिकडचा कुठला प्रसंग आहे, कीर्तनाचा, त्याचा काही विषय नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. तंत्र प्रक्रियेमधल्या, आसुरी तंत्र प्रक्रियेतला कोणीतरी साधक होता. त्यानं काही काळ त्या परिसरात वातावरण बनवलं. बिगर ड्रायव्हरची गाडी चालते म्हणून बरेच दिवस गाडी त्यानं चालवली. बरेच दिवस तो साईडला बसेला असायचा, गाडी चालवणारच दिसत नव्हता. बरेच दिवस असं काही चाललं. पण त्याला त्याचा बाप भेटला. तंत्र प्रक्रियेतून ती गाडी चालवणारच गायब केला, म्हणजे त्याला पळून लावलं. मंत्र शक्ती खूप मोठी असते. यानं मंत्रशक्तीवर काही अदृश्य शक्ती ड्रायव्हिंगला बसवली, गाडी चालवायला बसवलं. मग आता तो कोण होता हे मी सांगणार नाही. तंत्र प्रक्रियेतल्या, आसुरी तंत्र प्रक्रियेतल्या मंडळींना हे माहिती कोणाला कोणतं काम करून घ्यायचं. आमच्याकडे सुद्धा आहेत अशी माणसं. बैलगाडीच वाढायला लावली होती बरं का वनवे बाबा. बैलगाडीत माणसं बसेल, थप्पीच्या थप्पी लावेल. बैल नाही, गाडी कशी काय चालती, बैलगाडी खूप जुना काळ आहे. अशी सगळे तंत्र प्रक्रियेतली माणसं. त्या बाबानं पंचक्रोशीत नाव बनवलं, बिगर ड्रायव्हरची गाडी चालते, बिगर ड्रायव्हरची गाडी चालते. ते साधू नव्हते बरं, संन्यासी नव्हते बरं, तंत्र प्रक्रियातले असलेले तज्ज्ञ होते. त्यांनी ती गाडी चालवली. नाव तयार झालं. कोणीतरी शहाणा होतं, त्याच्याकडे गेलो. हो म्हणे, तो बाबाची गाडी बिगर ड्रायव्हरची चालती म्हणले. ते तिडं गेलं आणि पाहिलं कोण आहे बसलेलं. त्याने, त्याचा बाप होता, त्यानं ते मंत्र प्रक्रिया वापरली, तर गाडी चालवणारच पळून लावला. म्हणले आता चालव बरं. त्याच्या लक्षात आलं की आता गाडी चालवणारा गेला. प्रेतांच्याकडून काम करून घेणारी माणसं असतात. इतर आसुर प्रवृत्तीच्या असलेल्या काही शक्त्या आहेत, मी सगळी नावं सांगत नाही. त्यांच्याकडून कामं करून घेणारी मंडळी आहेत. ज्या वेळेला मंत्रशक्तीच्या बळावर त्यांना आपलंसं केलं जातं, स्वाधीन करून ठेवलं जातं. नुसतं ठेवलं जात नाही, त्यांना काम दिलं जातं. काम दिलं तर ते उपयोगाचे, काम दिलं नाही तर ते कामाला लावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून कोणी म्हटलंय, खाली दिमाग सैतान का दिमाग, नवे नवे सैतानही खाली नाही नसावा. सैतान सुद्धा कधी रिकामा नसावा. जर खाली रिकामा ठेवला की आपल्याला सैतान करून सोडल्याशिवाय राहत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, ऐका महिमा आवडीची, कब मेरे राम जी का आवन होगा, शबरे के कुटियों का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरे के कुटियों का पावन होगा. मीठे मीठे बेर मेरे हाथ से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर मेरे हाथ से खिलाऊंगी. कब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. प्रभू रामचंद्र शबरीचा निमित्त करून जंगलामध्ये येत आहेत, वनामध्ये, दंडकारण्यामध्ये, माता शबरीच्या आश्रमामध्ये येणार आहेत. सगळ्याला कळालं. कोणी एखादा भक्त असतो,
एक कुणी एखादा वारकरी असतो, कुणी एखादा पुण्यवान असतो, त्याचं भौतिक काय आहे हे महत्त्वाचं नाही, पण आध्यात्मिक उत्क्रांती प्रगती काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कधी काळी रोषाला सामोरं जावं लागणारी शबरी, कधी काळी दूषणं देणारी मंडळी, शबरीनं ह्या वनात राहू नये म्हणून त्रास देणारी मंडळी, पण शबरी कसलाही दाद न देता ती साधनेत रत आहे. प्रभू रामचंद्राचं भजन करणार आहे. सिया राम 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 सिया राम 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 सिया राम राम सिया राम 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 सिया राम 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 सिया राम 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 सिया राम राम सिया राम 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 सिया राम 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 सिया राम 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 सिया राम 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 ताई 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 राम सिया राम 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 सिया राम राम सिया राम 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 सिया राम राम रोषाला सामोरं जाऊन माता शबरी भजन करते. मी कथा करणार बरं का, फक्त कीर्तन करतो. रोषाला सामोरं जाऊन माता शबरी भजन करते. अस्पृश्य आहे, क्षुद्र आहे, पंपा सरोवरामध्ये स्पर्श सुद्धा करू नये, जीव पडलेत, दुर्गंध सुटायला लागला. सांगितलं मधले माता शबरीला स्नान करायला लावा, पायाचा स्पर्श करा, पवित्र झालं, शुद्ध झालं ते पाणी. पुराणकर्त्यानं सांगितलं स्वर्गातलं अमृत सुद्धा पवित्र झालं होतं, तर आमचे असलेले हे संत त्यांच्या स्पर्शानं असलेलं अमृत शुद्ध झालं. चोखोबा असतील, माता शबरी असेल, त्यांना क्षुद्र म्हणू नका, त्यांचं हृदय बघा. माणसं भौतिक जीवनात काय आहेत, पण आध्यात्मिक जीवनातले काय आहेत हे बघणं महत्वाचं. विठ्ठल सगळ्या ऋषी महर्षींना कळालं की आता हळूहळू वशीला कमी पडतो आपला. ऋषी महर्षींना कळालं, म्हटले रामाचं दर्शनाचा योग आहेत, प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार आहे. सगळ्याला वाटलं आता एक एक दगड उचलायला काय हरकत आहे. रामाच्या पायाचा स्पर्श झाला की श्री तयार होईल, रामाच्या पायाचा स्पर्श झाला की श्री तयार होईल.
रामाच्या पायाचा स्पर्श झाला की श्री तयार होईल. नवीन युवा मंडळीने काय करावं? काय झालं? मिळच लागले मला. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्याच मनात आलं लंगोटी धुवायला कोण नाही, जाडलोट करायला कोण नाही. एक एक असली सेवेकरी तर बरं होईल, शिष्य असली तर बरं होईल, दासी असली तर बरं होईल. सगळ्यांनी मोठमोठाले दगड उचलले. ज्याला जसं जमल तसं तसले मोठमोठाले दगड उचलले. रामाच्या दर्शनाला गेले. गंमत झाली अशी, आमच्या रामाचं दर्शन झालं आणि यांना स्त्रिया पाहिजे ही अपेक्षाच लोप पावली. हरीने कामा घातला चिरा. जगद्गुरु तुकोबराय गवळणे सांगतायत. त्यांच्या कामावरच दगड पडला आणि ते म्हणाले आम्हाला स्त्री नको तर आम्हाला स्त्री करून घे, तुझी पत्नी करून घे. प्रभू रामचंद्रानं सांगितलं म्हणजे ह्या जन्मात पूर्ण नाही होणार, पुढच्या जन्मात पुढच्या अवतारात पूर्ण करू. म्हणले मग आम्ही काय झालं पाहिजे? तुम्हाला होता येईल ते व्हावा. सगळ्या स्त्रिया झाल्या. कोणी एकी स्वतंत्रा, कोणी सुना, कोणी लेकी. कोणी लेकी झाल्या, कोणी सुना झाल्या, कोणी सासवा झाल्या. पण प्रभू परमात्म्याचा सानिध्याचा असलेला तो आनंद, गोकुळात असलेला आनंद, नंद महाराजाच्या घरात असलेला, वाड्यात असलेला, नगरात असलेला आनंद. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, नंद भयो जय कन्हैया, नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, 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 नंद भयो नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो नंद घरा जय कन्हैया लाल की, नंद महाराजांच्या असलेला घरी आनंद. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, पावना होईल नंद महाराजांच्या वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचा अवतार झाला. आणि मग नंद महाराजांच्या घरी आनंद उत्सव साजरा झाला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा दिन, हाती दिनो घोडा दिन और दिनो पालकी, लाडू पेडा लापसी, म्हाताऱ्यांना लापसी, पोरांना लाडू. एक गेलं असं म्हणले सगळ्याला खायला प्यायला आहे. आमच्या म्हातारी सुद्धा या वाटत म्हणले मग काय जाईना पालखी घेऊन अन्न बसून म्हातारीला. असं नंद महाराजांचं असलेलं सदन होतं परिवार. सदन पाटील होते ते, कंजूस पाटील नव्हते ते. पाटील आहे पण देणगी सुद्धा देत नाही ते.
पाटील आहे पण वर्गणीच देत नाही. हो पाटील आहेत बोलू नका काय. अरे पाटलाची पहिली वर्गणी पाहिजे. पूर्वीचे पाटील देत असायचे, आताचे पाटील देत नाहीत. आताचे फक्त पाटील राहिले. आता पुढचं बोलत नाही एवढंच बरं आहे. विठ्ठला स्फुरण पावलं बनवून सांगू, पाटील हा मनाचा असतो बरं. श्रीमंती मनाचीच असावी, देण्याची इच्छाच नाही. शक्ती आहे पण इच्छा नाही, मग त्याला काय म्हणावं आता आपण. तसे नंद महाराज नव्हते. दातृत्व शक्ती खूप होते, देण्याची मदत करण्याची दातृत्व शक्ती, मदतीची इच्छा प्रबळ होती. म्हणून ज्याला जे लागेल ते. मला खूप दिवसानं मुलगा झाला. नंदा, सुनंदा, उपनंदा ह्या त्यांच्या बहिणी आहेत नंद महाराजांच्या. त्यांना मुलगा व्हायचा आहे, मुलगा होणार आहे. माता यशोदेला दिवस गेलेले आहेत, गर्भवती आहेत, आता प्रसूती काळा येत आहेत. आणि नंद महाराज जाप करत आहेत, अभे तो भयो ना भये, अभे तो भयो ना भये. आता काय मुलगी होणार नाही ना, आता काय मुलगी होणार नाही ना. मुलीचं पहिल्यापासून काय भेवी हेच कळा ना. आणि पुढं बसलं या कोण मग, लेकीचे का नाही कोणाच्या तरी. जर तेव्हा सगळ्या जगून दिल्या असता तर आता ही प्रश्नच निर्माण झाला नसता युवा मंडळींच्या करता. का द्वेष आहे काही माहित नाही आम्हाला. श्री जन्माच्या बाबतीत का द्वेष आहे थोडं पुढचं बोलूच का. श्री जन्माच्या बाबतीत द्वेष करणारा बहुसंख्यक सासवाच आहेत. मग त्या बाया नाही का, ऐक नाही स्त्रियाचा आहे ना. आपणच आपल्या जन्माचा द्वेष करणं हे अयोग्य आहे. अभे तो भयो ना भये, अभे तो भयो ना भये. आता झाल्या मुली पण आता मुलगा झाला पाहिजे, आता मुलगा झाला पाहिजे, आता मुलगा झाला पाहिजे. आणि खरोचच पोरगा जन्माला आला. ज्यांना पुरी पाहिजे ना त्यांनी आता मुलगी झाली पाहिजे, आता मुलगी झाली पाहिजे. जाप करावा. हे काय मी भाकीत करीत नाही, काय भविष्यवाणी नाही, आपलं मनाचंच सांगतो. म्हणजे रेकॉर्ड झालं म्हणून. नाही तर मागच्या त्या आंब्यावानी नको परत. तुम्हाला सगळ्यांना माहीत नसलं तर बरं आहे. बरेच प्रश्न असे जन्माला आलेत. आमच्या ओवीवरून बी काहीतरी झालं होतं मध्ये. नको आपल्याला तरी काय करायचं. पण नंद महाराज चिंतन करतात, अभय तो भयो ना भय, अभय तो भयो ना भय, अभय तो भयो ना भय. आता मुलगा होईल की नाही, आता मुलगा झाला पाहिजे, आता मुलगी होणार नाही. नंदा, उपनंदा, सुनंदा त्यांच्या बहिणी आल्या. नंद महाराजांना सांगितलं, लाला भयो है लाला, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल
यशोदेच्या उदरी कृष्ण जन्माला आला. सगळ्या आनंद वाड्यामध्ये माहिती व्हायला लागला. सुईनीची गलबल झाली, दासीचं ढेल घाली, गवळण म्हणती गवळणेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणेला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती आनंद वाटतो बरं. म्हातारपणी व्हावा त्यातला आनंद काही आगळा वेगळाच आहे. अवघा प्रपंचा शेवटाला येऊन पोहोचला मग मुलगा झाला. कसा आनंद आहे बघा बरं. तो नंद महाराजाचं असलंच काहीतरी. शेवटी मुलगा झाला. काय काय करू बरं, साखरपान वाटू का, हातीवरून साखर वाटू का, कशावरून साखर वाटू. त्यांनी उत्सवच साजरा केला. मला बाळ जन्माला, मुलगा जन्माला आला म्हणून त्याला नंद उत्सव म्हणले. आणि एकमेक सांगायला आले गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटावाडा. सुंटावाडा सुद्धा घेऊन जातात बरं का. आता सुट्टावाडा राहिला नाही, सुटकावाडा असलं तर बरं आहे. आता काय वडा वडापाव आहे, पाव वडाही आहे. कालचा वडापाव होऊन गेला. पाव उपासरा, वडाची पूजा बोललो मी. देगलूरकर बाबा कीर्तनात सांगत होते, आम्ही उपासना करतो त्यावेळेला मोठी माणसं आहे. त्या शब्दामध्ये व्यंजन, स्वर, व्याकरण सगळं शब्द बघून ते ऐकणारच कान उंच असावे लागतात मोठ्याच्या समोर. ती हे सांगत होते वडापाव वडापाव वडापाव. पाव वडा नव्हता सांगायचा त्यांना. तर वडाच्या समोर आम्ही हात जोडतो आणि त्याला हीच विनंती करतो की तू आम्हाला प्रसन्न हो. प्रसन्न हो याचा अर्थ पाव. लोक लागले ना हसायला, म्हणजे वडापाव 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 वडापाव. हा जन्मोजन्मी पाव म्हणजे हाच पती मिळावा जेवढा असला तरी का. विठ्ठल विठ्ठल. भारतीय संस्कृतीमध्ये वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याचं त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. वनस्पती शास्त्र एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्यावेळेला सर्वच वनस्पतींचं महात्म्य सांगितलं जातं. आम्ही वृक्षपूजन करणारे आहोत. त्यापैकी कालचं वटवृक्षाचं पूजन होतं. पिंपळ वृक्षाचं अश्वत्थ सर्व वृक्षाणाम आहे का नाही. पिंपळाचा सुद्धा पूजन आम्ही करतो. त्यामध्ये देवदेवता बघत असतो. असलेला कडुलिंबाचं झाड त्यासुद्धा आम्ही विष्णूचं रूप बघत असतो. उंबराचं झाड त्यामध्ये सुद्धा भगवान दत्तात्रयाचं बघत असतो, अंश अवतार बघत असतो. बेलाचं झाड भगवान भोलेनाथांना आम्ही बघत असतो. अशा सर्व वृक्षांचं वर्षामध्ये एक एक दिवस आहे बरं का. आम्हाला सगळ्याला माहीत नाही एवढंच,
पण त्यापैकी वडाचं पूजन आम्ही करतो, पिंपळाचं पूजन आम्ही करतो, बेलाचं वृक्षाचं आम्ही पूजन करतो, उंबराच्या झाडाचं पूजन करतो. फक्त लावती नाही, तेवढंच अवघड आहे. पूजन करायला पाहिजे पण झाडं नको. पत्नी म्हणून, बहीण म्हणून मुली पाहिजेत, पण मुली जन्माला येऊ देत नाही, एवढंच आहे का नाही. जशी झाडं असावे, सावली असावे, पण लावत नाही, जशा मुली असाव्या, सून असावी, पत्नी असावी, पोरायला बायको असावी हे वाटतं, पण जन्माला कोणी येऊ देत नाहीत. तसलंच आहे हे. आम्ही नारी शक्ती ही भारताची असलेली रत्न आहे, भारताचं असलेलं एक विशेष रत्न आहे आणि ते रत्न जन्माला येऊ देणे खूप महत्त्वाचं आहे. नंद महाराजाच्या घरी पोरगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला आणि त्यांनी एक धावती की पुढे वाटी ताटी सुंट वडे. गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला आणि त्या कंस राजाला कळालं, म्हणले मला मारणार तू. इथून काही योजना अंतरावर असलेलं गोकुळ नावाचं गाव आहे, तिथं माझा शत्रू जन्माला आला. जा म्हणले, त्या कालखंडात जेवढे जन्माला आले सगळ्यांना मारा. 20 पाजू आली पुतना मावशी, पुतना मावशी 20 पाजायला आली, सगळेच मारले. पण शेवटी आता नंबर लागला, असलेला नंबर लागला. म्हणले ये पहिलं गिरायक आहे, तुझीच वाट पाहत होतो, उचल. अगं यशोदे, अगं यशोदे. यशोदा का मदत होती, निघुसली ना मधी. खरं सांगूच का, आसुरांचा वेश एवढा गोडा असतो, एवढा देखणा असतो, ते फसवाई करतच असतो. काय स्त्री आहे, राजकुमारी तर नाही, ब्राह्मण स्त्री तर नाही, कुठे स्वर्गातली देवंगना तर नाही, असो वेशांतर करून पुतना आली. आणि यशोदा म्हणले मोठ्या घरची दिसती, कशाला टोकायचं कशाला म्हण. अगं यशोदे, अगं यशोदे, मी तुझी दूरदूरची मावस बहिणीची मावस बहिणीची मावस बहीण. आणि म्हणली एवढी गोड दिसती, आणि मग तुझ्यावर काय संशय घ्यायचा. कुठं आहे म्हणले, तुला लेकरू झालाय, तुला मुलगा झालाय. मी बघायला आले, बघायला. मुलं बघण्याचा कार्यक्रम असतो, पण मुलं बघायला येणारी स्त्री सगळीच पुतना असेल असं नाही, आणि सगळ्याच यशोदा माता असेल असं नाही. विठ्ठल अगं अरे सोनूल्या, अरे छकुल्या, अरे छकुल्या, तुला मी बघायला आले. तो म्हणला मी तुलाच पाहत होतो, ये ये ये. उचललं त्या नदीनं, उचललं कृष्णाला, उचललं स्तनाला लावलं. अहो तो रक्त प्यायला लागला, शोषण करायला लागला, दूध पिऊन संपलं, विष पिऊन संपलं, रक्त प्यायला लागला, प्राण सुद्धा प्यायला लागला. तिला वाटलं हे काय अवघडच गिरायक दिसतं. हा म्हणला मी ज्याला धरलं की त्याला सोडीतच नाही. आपल्या सगळ्या पंढरपूरला जायचं ना, भूत मोठे जबर बाई पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या नका जाऊ कोणी, नाही आला परतोणी, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेला झडपी वाटे. हा हा परतोने नाही आला, परत परतून नाही आला, तुका पंढरीशी गेला, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेला झडपी वाटे. भूत मोठे जबर बाई, भूत मोठे जबर तुला सोडण्याकरता धरलं नाही. तिनं वाड्याच्या बाहेर निघाले, वाड्याच्या बाहेर निघाले, कृष्णाला घेऊन निघाले. कृष्णाला जे धरला तो सोडायलाच तयार नाही. सोड म्हणले, सोड. कृष्ण म्हणला मी सोडणार नाही. मोठी झाली, राक्षस स्वरूप झालं. यशोदेला वाटलं आता माझा कृष्ण जगत नाही, आता जमत नाही, आकाशात गेली. पण त्यानं सगळे प्राण, पंचप्राण आकर्षित केले, पिला आणि त्याला मातृशक्ती, मातृ असलेलं सायुज्य मुक्ती दिली. विठ्ठल निमित्त विष पाजण्याचं जरी असेल, पण स्वर्गात नेलं, सायुज्य मुक्ती दिल्याशिवाय राहिलं नाही. म्हणून भजी जे का विरोधावे मध्ये का ते ज्ञानोपराय सांगतात.
काही करा, विरोध करा, भजन करा, पण त्याचं करा. ये रगा बाळाचे करू नये, कोणाचं करू नये, दुसऱ्याचं करून काही फायदा नाही. पण महाराज या काळात करावं लागतं. विठ्ठला असे एक एक असुर यायला आले. काग बग रिठा अवघी दैत्य खाणी विदारिली आणि एक एक सगळे मारले. हाय मोठा झायला, खोड्या करायला लागला. यशोदे नैने आले पाणी, यशोदे ग बाळ तुझा यशोदे बाळ तुझा पाहून घ्या. शेवटी सगळ्या स्त्रिया यशोदेकडे गेल्या. अगं यशोदे यांना खूप यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे, राहावे की जावे. यशोदा कृष्णाला सांगावे, यशोदा कृष्णाला सांगावे. रावा का जावा, आता रावा प्रसाद घेऊन जावा. आमच्या किशोर भाऊनं गोड पंगत केली. किशोर भाऊ मोहिते, किशोर भाऊ मोहिते त्यांची आजची कालेची पंगत. खूप स्वयंपाक केला, भरपूर स्वयंपाक केला. कोणती बुंदी केली होती? राजा राणीची बुंदी केली ना. काय म्हणते त्याला? कोणती बुंदी म्हणते त्याला? नुकती मोतीचूर. हा मोतीचूर आहे, राजा राणीची आहे, आणखीन काहीतरी आहे, बरंच काही आहे. पण चांगली गोड बुंदी केली. भरपूर साखर टाकली बरं का, गोड आहे, फिक्की नाही. भात बनवलाय, वरण बनवलंय, पुडी बनवले, भाजी बनवले. आमचे किशोर भाऊचे खूप खूप धन्यवाद. विठ्ठल विद्यमान नेवासा शेवगाव तालुक्याचे असलेले आमदार श्री माननीय काय विठ्ठलराव लंगे साहेब, आमदार साहेब आपल्या ह्या वीरभद्र प्रतिष्ठान बिरोबाच्या समोर, माणिकबाबांच्या पर्णकुटीच्या समोर त्यांनी मंडप आपल्याला देऊ केलाय. मंडप देऊ केलाय. लंगे साहेब खूप खूप धन्यवाद. विठ्ठल त्याचबरोबर आमचे देवा ताराचंद देवा, संगमनेर सहकारी साखर कारखाना, नामदार थोरात साहेब, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री, त्यांच्या कारखान्याचे असलेले आमचे कर्मचारी आहेत. कारखान्यावर मिस्त्री म्हटलं की आमच्या देवांना कोणी पण ओळखतं. संगमनेर कारखान्यावर असलेले आमचे ताराचंद देवा, त्यांनी आरती बनवली आहे. एक आरती त्यांनी मागं गायली आहे, माणिकबाबांची, बिरोबाची सुद्धा गायली. आणि आता मला वाटतं परत एकदा आरती तीच केली का दुसरी काय माहिती, तीच आहे काय, थोडासा काही फरक आहे म्हणतात. तर बिरोबाची आरती आहे आणि माणिकगिरी महाराजांची आरती, माणिकबाबांची आरती आहे. तर आमचे गणेश
गणेश महाराज आणि गणेश महाराजांची टीम पाठीमागची आरती खूप गोड गायली होती माणिकबाबांची आरती. आतापर्यंत रिंगटॉन म्हणून आमच्या सगळ्या वारकऱ्यांनी ठेवली होती ती. तुमचा आवाज आतापर्यंत आहे, तर पुन्हा एकवर आमच्या देवांच्या इच्छेला देवांची असलेली ही अपेक्षा तुम्हीच पूर्ण करावी. आता आमच्याकडे दुसरा माणूसच नाही आणि कशाला दुसरा बघावा. आमच्या गणेश महाराजांचा आवाज खूप गोड आहे आणि परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये गणेश महाराजांना आमच्या गणेश महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचे पिताश्री आमचे प्रल्हाद महाराजांनी पिताश्री अधिक गुरु दोन कार्य त्यांनी पार पडलेले आहेत. त्यांचे सुपुत्र आमचे गणेश महाराजांना खूप छान बनवलं. स्वतः पहाडे गिरवले, स्वतः त्यांना शिकवलं, पाठ घेतलेत, नंतर आळंदीला पाठवलं. पाया खूप छान बनवला, पाया बेस चांगला बनवला. आज ते परिपक्व झालेले आहेत कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये. वारकरी पंथाचे असलेले पाईक ह्या नात्यानं काम करत असताना वारकरी पंथाला कसल्याही प्रकारचं वघळ येणार नाही, कीर्तन कसलेही होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतात. बरीच मंडळी, थोडा विचार करून बोलतो, बरीच मंडळी वारकरी पंथाचं पांघरून घेऊन पाईक म्हणून घेतात, पण कसलाच अंग ठेवत नाहीत, त्याला स्थानच ठेवत नाही. पण आमच्या गणेश महाराजांनी ते पूर्ण सर्व अंगानं सांभाळलं. त्याला जर कोणी आहे हे श्रेय जर कोणाला जात असेल तर त्यांचे पिताश्री आमचे प्रल्हाद महाराजांना जातात. मनातच येत नाही रिमिक्स गावं म्हणून, विशारद केलंय त्यांनी. मनातच येत नाही दुसरं कसलंही गाणे गावात म्हणून. हे सगळं श्रेय आमच्या प्रल्हाद महाराजांना जातं. वारकरी पंथाचं जेवढे म्हणून अंग आहेत सगळे रोमामध्ये त्यांच्यात पिरले, मुरवलेत, त्यांना पाजले तेवढे सगळे डोस. म्हणून वारकरी पंथाचं असलेले कीर्तन सेवा खूप छान करतात. माझ्याकडे मी एकदा त्यांना बोलवलं होतं आपल्या नारळी सप्ताहामध्ये. खूप गोड, आमच्या सगळ्या मंडळींना खूप आवडलं. विशेष सांगू, आमच्या गणेश महाराजांचं सगळेच माणसं सांगत होते कीर्तन तर गोडच झालं, पण महाराजांचा आवाज खूप गोड होता. आणि असा गोड आवाज जर आपल्या घरीच आहे तर दुसरीकडे कुठं बघा. विठ्ठल आपल्या सप्ताहामधली बरीच मोठी पोकळी निर्माण झाली. आमचे सरपंच अण्णा गेलेत, तदनंतर आप्पा गेले, नाना गेले, तात्या गेले, काय अजून आप्पा गेलेत. तुमचे पण आप्पाच होते काय? सरांचे वडील ते आप्पाच होते काय? सराजी तात्या आणि दुसरे जगन्नाथ आप्पा. आणि मावशीचं काय ना होतं? मावशीचं तुमची मावशी काय बहीण होती ना, कोणतरी तुमची बहीण होती वच्छा मावशी. त्यांनी पंक्तीचा रिवाज सुरू केला. इथं काही खोली वगैरे काही पैसे देऊ केले होते त्यांनी. अंशा अक्का गेल्या काय अजून ह्या 4-5 भावंडामध्ये मला वाटतं अण्णा गेले, तात्या गेले आहे का नाही, आणि आमचे सरांचे वडील नाना गेले. त्यांचे चुलते म्हणजे सचिन भाऊचे वडील आप्पा आहे का नाही, स्वयंपाकाचं काम बघायचे. त्या अगोदर सरपंच त्यांनाही अण्णाच म्हणायचं आहे का नाही. गुरुवार्या माणिक बाबांच्या अवतीभोवती बसून राहायचं. बाबाला काही लागलं तर त्या जिजीला आवाज द्यायचा, अरे बाबाला काय लागतं ते आणून द्या, असं सांगायचं. तरी खूप मोठी पोकळी इथं वडीलधाऱ्यांची पोकळी निर्माण झाली. वडीलधारे गेलेत एका पाठोपाठ एक. आणि आमच्या सरांचे चुलती म्हणजे आमच्या नितीन भाऊची आई, आमच्या ताई, काय नाव होतं, सिंधुताई त्याही आत्ता नुकत्याच गेल्यात. मला वाटतं वर्ष झालं असेल, झालंय ना श्राद्ध. त्यांना काही किडनीचा काही आजार होता काहीतरी, आणि वर्षभर त्या झुंज देत होत्या आजाराला. शेवटी त्या आजारात गेल्या. जाणं सगळ्यांनाच आहे, तो काही आपल्यावर अंगावर घेतच नसतो, काही ना काही निमित्त करत असतो. पण आपल्या सप्ताहामधली चांगली मोठी पोक्त मंडळी गेलेत, पण पोरं चांगली बनवली, त्याची मुलं खूप छान आहे. आणि त्याच पट्टीमध्ये हा सप्ताह अजूनही त्याच पट्टीत त्याच लेवलनं चालू आहे. मग त्यामध्ये तुम्ही सगळे आमचे प्रल्हाद महाराज असतील, रन्नवरे महाराज आहेत, मारुती तळ्यावरली सगळी भोजनी मंडळं आहेत, वनवे महाराज आहेत, आमच्या इकडून नागापूरचे काळे महाराज आहेत, माळी चिंचोऱ्याचे तुम्ही सगळेच इथं जेवढे बसलेत मला नावं सांगता येणार नाही. तुम्ही सगळे सर्वच जण तुमचे खूप खूप आभार. त्या दिवशी आमचे महाराज आले ते पेटी टाळ घेऊन, काय नाव
शेंडे महाराज ते सुद्धा आले होते. जुने वारकरी बरं, जुने ऋषी म्हणा त्यांना बघून आपण वाटचाल करायची. असे सर्व मंडळी एकोप्याने येतात आणि आमचा हा परिवार, हे प्रतिष्ठान तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये किती कमी पडतो न पडतो माहीत नाही, पण तुम्ही मान्य करून घेतात हे तुमचं मोठं मन आहे. विठ्ठल विठ्ठल छान गोड नियोजन करतात. असलेला हा सप्ताह 19व्या वर्षामध्ये आपण समारोपाकडे जातोय. जवळजवळ संपत आलाय. भगवान परमात्मा खोड्या करायला लागला, यशोदेकडे गाऱ्याने जायला लागली आणि आम्ही जातो म्हणले, गोकुळ सोडून जातो. यशोदेने सांगितलं म्हणले, बाळांनो तुमच्या खोड्यानं जर नगरातल्या मंडळीने त्रास होत असेल तर तुम्ही शाळेत जात जा. सगळेच उदंड झालेल्या मुलांना शाळा दाखवावी लागते. आमच्या परमात्म्यानं खोडी केल्या म्हणून आईने सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. 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 अरे तुम्ही गाया घेऊन 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 सारे गोपाळनाथ या. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचत वैष्णव भाई रे. खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही काला घुमटा. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंधा वाटेतो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकच खेळ बघून आणि खेळ संपून टाकू. झेला रे झेला वरचेवरी झेला. हातीचा गमविल्याच्या पाठीला देतोला. हातीचा गमविल्याच्या पाठीला देतोला. आबादोबी आबादोबी हवक दुबकती बकपुरा त्रिगुण खेळ मांडू. हवक दुबकती बकपुरा त्रिगुण खेळ मांडू. खेळीती दांडूपुरा खेळीती दांडू. खेळीती दांडूपुरा खेळीती दांडू. हवक दुबकती बकपुरा त्रिगुण खेळ मांडू. हवक दुबकती बकपुरा त्रिगुण खेळ मांडू. राधिका
सगळे खेळ खेळून झाले खेळायचं काही राहिलं नाही आता खाल्ली भार पोटी भूक काय खेळाया ते सुख ज्ञानेश्वर महाराज